येईल महाराज. समर्पित केलेल्या या भक्तांना, या महापुरुषांना विसरता येणार नाही महाराज. धन्य आहे ते महापुरुष, धन्य आहे ते महानुभव ज्यांनी प्राणाला आहुती दिली. आज तो दिवस आहे जो शहीद झाल्याचा. तो दिवस आज आठवायचा आहे आपल्याला. या ठिकाणी महाराज हे भक्त या ठिकाणी आज जगता करता गेले आणि म्हणून आज भारताच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. पुढे या ठिकाणी महाराज याच भारत मातेला आपण त्या ठिकाणी प्रणाम करत राहा, आठवत राहा. कारण ही भारत माता धन्य आहे. आपण सुद्धा धन्य बना. यानंतर मात्र श्री शुकदेवजी महामुनी राजाला सांगताय, राजन पुढे अनंत अनंत असे त्या ठिकाणी महत्वाचे काही कथा आपल्या समोर या ठिकाणी राजा सांगतात. एक शुकदेवजी महामुनी गोड अशी एक कथा ऐकवतात. ते सप्तम स्कंदामध्ये प्रवेश करतायत आणि त्या अष्टम स्कंदामध्ये प्रवेश करतायत. अष्टम स्कंदामध्ये त्या ठिकाणी महाराज मन्वंतर हे 72 चतुर्युगी त्या ठिकाणी होतोय आणि त्यामध्ये मात्र 14 मनू या प्रसंगी या ठिकाणी विशेष रूपाने आहे. एक त्यामध्ये वासना संपवण्याचा मार्ग कुठला असेल तर संत चरणाचा आश्रय आहे आणि त्यामध्ये वासनेचं पडळ संपवण्याकरता जीवाने काय कर्तृत्व करावं याचं महत्व सांगितलं. वासना 3 प्रकारची आहे, सद्वासना, असद्वासना आणि मिश्र वासना. सद्वासना देवतांची, सद्वासना साधूंची, तिसरी मिश्र वासना तुमची आमची. आणि या वासनेला संपवण्याकरता एक उदाहरण राजाला देतायत. राजन आसित गिरिवरो राजन त्रिकुटो इति चित्र विश्रुतः शिरो देनावृतम श्रीमान योजनायुतम मूर्छितः. राजा त्रिकुट नावाचा पर्वत, त्या पर्वतावर राहणारा एक गजेंद्राला वाटलंय की आपण तीर्थाटन करण्याकरता कुठेतरी जावं म्हणून निघाला. विहार करण्याकरता निघाला गजेंद्र परिवाराला घेऊन. सरोवरामध्ये येतोय, स्नान करतोय. स्नानामध्ये रममान झाला गजेंद्राला वाटलं की आपण मस्त स्नान करावं, आनंद घ्यावा. एक सांगू, ऐका. विहार, विचार आणि आहार या 3 गोष्टी महत्वाच्या. आहार, विहार आणि विचार. ज्याचा आहार शुद्ध आहे, ज्याचा विहार शुद्ध आहे आणि ज्याचे विचार शुद्ध आहे त्याचं जीवन शुद्ध आहे, त्याचं जीवन चांगलं आहे. आणि ज्याचा विहार बिघडला, ज्याचा आहार बिघडला आणि ज्याचा विचार बिघडला त्याचं जीवन बिघडलं. लक्षात ठेवा. आलं लक्षात? म्हणून कुठं फिरावं हे समजलं पाहिजे. काही लोक कुठेही जाते हो. एखाद्याला म्हणा, भाऊ अधिक महिना आहे, चला गंगा स्नानाला. तो गंगा स्नानाला नाही जाणार, पण ते साचलेलं ते सिमेंटची टँक असते त्याला स्विमिंग पूल म्हणतात आणि तिथं जाऊन आंघोळ करते महाराज. लक्षात ठेवा. विहार ज्याचा बिघडला, ज्याचा आहार बिघडला, त्याचे विचार बिघडला, त्याचं जीवन बिघडलं. जेव्हा आज गजेंद्राच्या लक्षात आलं, गजेंद्र निघाला सरोवरामध्ये. पत्नी स्नान करून बाहेर आली, मुलं स्नान करून बाहेर आले आणि गजेंद्र मस्त आनंद घेत असताना एक मगर आतोय. मगराने गजेंद्राचा पाय पकडलेला आहे. आता गजेंद्र पत्नीला हाक मारतोय, अगं मला सोडव ग. पत्नी प्रिय असते ना जीवाची, म्हणून सर्वात पहिल्यांदा माणूस पत्नीला हाका मारतो.